खरं तर बहुप्रतीक्षित असलेला आज निकाल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल सांगितलेला आहे। त्यानंतर पुण्यातील बालगंधर्व चौकात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। आपल्यासोबत काही शिवसैनिक आहेत, नक्की का आंदोलन करताय आपण आणि आपली मागणी काय आहे? आमची मागणी कारण ह्या सरकारनं ज्या आता राहुल नार्वेकरांनी निर्णय दिलेला आहे तो एक नंबर चुकीचा निर्णय आहे। त्यांनी नार्वेकरांनी किंवा देवेंद्र फडणवीस अजून कोणत्या वरचे केंद्रामधील नेते असतील त्यांनी लोकशाहीला काळीमा लावलाय, लोकशाहीचा खून केलेला आहे। पण आपल्याला निकाल अमान्य आहे का? नाही 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 नाही, ही ठाकरेंची शिवसेना आहे, ठाकरेंची शिवसेना आहे, ही खरी शिवसेना आहे, ही खरी शिवसेना आहे, ठाकरेंची खरी शिवसेना आहे। बाबा आपण इथे जमा झालेला आहात, नक्की आपल्याला निकाल मान्य नाही का? अजिबात मान्य नाहीये। आम्हाला निकाल कधी कळला ज्या दिवशी नार्वेकर मुख्यमंत्र्यांच्या घरी गेले, त्यांच्या घरी तासभर गप्पा मारल्या, तिथंच समजलं आम्ही आरोपीच्या घरी जर तुम्ही गेला, न्यायाधीश आरोपीच्या घरी गेला तर तो निकाल काय लागणार आहे ते आम्ही समजून गेलो होतो। त्यामुळे हा निकाल आम्हाला अजिबात मान्य नाही, आम्ही कधी मान्य केला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेची हीच खरी शिवसेना आहे। हे 40 खोके आणि ओके हे घेऊन निघून गेलेले आहेत, यांना जनमानसात अजिबात थारा नाहीये। जे जनमानसात फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनाच मान आहे, बाकी हे जे बाकी गेले यांना कुणी विचारत नाही। हे फक्त बीजेपीचे प्यादे आहेत, हे जे शिंदे आणि हे जे बाकीचे आहेत ना ही फक्त बीजेपीची प्यादे आहेत आणि ते प्याद्याप्रमाणे तिकडे वरतून जे ऑर्डर येईल ते वाजवतात आणि हे फॉलो करतात। काय काय म्हणत होता आपण? जनतेच्या कोर्टामध्ये हा सगळा निर्णय होणार आहे जो काय, कारण आजचा जो निर्णय दिलेला आहे तो अध्यक्षांनी आपल्या स्वतंत्र बुद्धीने घेतलेला नसून भाजपच्या कार्यालयामधून आणि मुख्यमंत्र्यांच्या ऑफिस मधून आलेला निर्णय त्यांनी फक्त आणि फक्त वाचून दाखवलेला आहे। ठीक आहे, हरकत नाहीये। शिवसेना आणि शिवसैनिक म्हणलं की आमच्या रक्तामध्ये संघर्ष आहे, आम्हाला संघर्षाचा मंत्र हा सन्माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला आहे। त्यामुळे इथून पुढेही शिवसेना आणि शिवसैनिक संघर्ष करत राहतील आणि निवडणुकांचं म्हणाल तर निवडणुका उद्या काय आत्ताच्या आत्ता लावल्या तरी सुद्धा शिवसैनिकाची तयारी आहे आणि शिवसेनेची तयारी आहे ठाकरेंसोबत उभं राहून खांद्याला खांदा लावून गद्दारांना दूर सारायचं आणि भाजपाला 2 जागा मिळतील। लोकसभेला फक्त भाजपाला 2च जागा मिळतील, 2च जागा। अजून काही शिवसैनिक आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक आहात, काय भावना आहेत? उद्धव बाळासाहेब ठाकरे गट नका म्हणू, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे ना फुटलेल्यांचा असतो, गट आमचा नसतो। आम्ही ओरिजिनल आहेत आणि आम्ही ओरिजिनल आहोत, आम्ही मूळ शिवसैनिक आहोत हे अख्ख्या जगाला माहिती आहे, म्हणजे भारताबाहेरच्या लोकांनाही माहिती आहे की शिवसेना ही वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंची आणि एक त्यांचा वारसदार म्हणून त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे घोषित केलेले। आता जो गट म्हणताय ना तो गट फुटक्या तुटक्यांचा आहे, जे आता फुटून गेले उपऱ्यांचा, जे महाशक्तीच्या आधाराने ज्यांनी आजचा हा निकाल लावलाय, हा निकाल म्हणलं तर लोकांच्या दृष्टीने निराशा जाणं की हा आमच्या दृष्टीने आशा जाणं की कसं ऐका आम्हाला कसे आम्ही ताकदीने सोडू आणि शिवसेना काय हे संपूर्ण भारताला जगाला माहितीये। बापरे राजा पाडला तेव्हा खाली शेपटा घालून हे पळून गेले, आमचा साहेब एकटा म्हणला हो मला अभिमान आहे, माझ्या शिवसैनिकांनी जर बापरे राजा पाडला असेल तर मला त्याचा अभिमान आहे। हे बाळासाहेब ठाकरेंचे आम्ही शिवसैनिक आहेत, पळून गेलेला शिवसैनिक कधीच नसतो। हे तुम्ही अनेक प्रकरणात बघा, किरीट सोमय्या बघा, उदय सामंत बघा किंवा ह्याच्या पुढच्या अंगण बघा, त्यापैकी शिवसैनिक नसतो। आता हा आजचा निकाल दिलाय ना, हा निकाल कोणी तयार केला? दिल्लीच्या बादशाहाने निकाल तयार केला। पण महाराष्ट्राचा इतिहास सांगतो, या महाराष्ट्र इतिहासाची माती आहे ना काळी आणि लाल आहे। काळी माती ह्याच्यासाठी की रक्तरंजित इतिहास आहे, इथं अफजल खान गाडला, इथं शाहिस्तेखानची बोटं तोडली आणि इथंच औरंगजेबाला पण गाडला, तसा त्यांना पण इथंच गाडू, त्याची चिंता आम्हाला नाही। आज जरी आम्ही तुम्हाला दिसत असलो नाही इथं तरी आता येणारा पुढचं भविष्य काय, तुम्हाला शिवसेना काय आहे आणि काय नाहीये हे मिंदे गटाला आमच्या कमळाबाईला म्हणजे पूर्वीच्या एक्स बायकोला हे कळेल की घर फोडल्यावरती काय होतं। अजित पवारांचं शरद पवारांचं घर फोडलं
ते सौम्यपणे घेतील, पण आम्ही सौम्यपणे घेणार नाही. तर ह्या सगळ्या भावना आहेत. अजिंक्य धायगुडे, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.